मुंबई आज तक न्यूज। उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार, बाप व मुलीच्या नात्याला कलंक लावणारी घटना, वडिलांनी स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। उल्हासनगरमध्ये नात्याला काळीमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। एका बापाकडून स्वतःच्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। स्वतः पीडितेनं हा प्रकार उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सांगून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून करण्यात येत असून आरोपी नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आलेले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार संशयित आरोपी व त्याची कथित पत्नी यांचे गेल्या 10 वर्षापासून संबंध असल्याचं समोर आलं आहे। सध्या संशयित आरोपी व महिला विभक्त राहत असून त्या संबंधातून त्यांना 2 मुली आहेत। त्यातील मोठी मुलगी तिच्यासोबत आरोपीनं अश्लील चाळे करण्याचं काम चालू केलं व तिच्यासोबत जबरदस्तीने राहण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीनं त्याचा विरोध केला व पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली। पोलिसांनी घटनेचं गांभीर्य बघून तात्काळ नराधम बापास अटक केली असून न्यायालयात हजर केलाय। पुढील तपास पोलीस करत आहेत। अशाच रोजच्या ताज्या व नवनवीन घडामोडी बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। मुंबई आज तक उल्हासनगर। उल्हासनगर 3 परिसरामध्ये एका अशी घटना घडली की एका महिलेने तक्रार दिली आहे की तिचं एका पुरुषाबरोबर 10 वर्ष संबंध होते आणि त्याच्यापासून त्यांना 2 मुलं झालेली होती। त्याच्यानंतर ते एकमेकांपासून विभक्त झाल्यानंतर ज्या मुलींचा ताबा आहे तो त्या पुरुषाकडेच होता। तर तिची मोठी मुलगी आहे, त्या मुलीच्या बाबतीत स्वतःच्या पित्यानंच अश्लील चाळे केले, तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले म्हणून इकडे पुरुषाला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे आणि जी पीडित मुलगी आहे ती वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली आहे। पुढे आम्ही आमचे महिला अधिकारी व आम्ही ज्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शाळेमध्ये जे लेक्चर देत आहोत त्याच्यामध्ये गुड टच, बॅड टच हे जे या विषयावर आपण लेक्चर देतोय, त्यानुसार तिला ज्या आमच्या महिला अधिकारी लेक्चर दिलं तर तिला असं लक्षात आलं की आपले जे वडील करतायत हे बॅड टच आहे म्हणून तिने सदरची घटना ही आपल्या शिक्षकाला सांगितली। शिक्षकांनी लगेच तिच्या आईला सांगितलं आणि पुढे आई स्वतः येऊन गुन्हा दाखल केलेला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.